सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए, अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आज आपण आरोग्य जागृतीमध्ये विशेष मुलाखत घेणार आहोत, जे डॉक्टर विलास मगरकर सर, जे कार्डिओलॉजिस्ट आहे, यांचा 25 वर्षाचा जो सफर आहे आणि आज सेठ नंदलाल दूध हॉस्पिटलमध्ये त्यांनी 50,000 केसेस पूर्ण केलेले आहेत त्यांच्या टीमने। तर यावरच आज त्यांच्याशी बोलूया। सर, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। सर, आपला इतका मोठा हसता चेहरा आणि 50,000 केसेस याबद्दल काय बोलणार? डीएम कार्डिओलॉजी मी जे हॉस्पिटलला केलं, तिथे मी जे हॉस्पिटलला फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट म्हणून होतो, MPSC सिलेक्टेड। इथे आमच्या गावी औरंगाबादला जेव्हा कार्डियक सेंटर उभारण्याचं ठरलं, तेव्हा आमचे जे ट्रस्टी आहेत, माजी खासदार राजकुमारजी धूत यांनी आम्हाला इथल्या मेडिकल डायरेक्टरच्या थ्रू कॉन्टॅक्ट केलं आणि मी इथे येऊन या विभागाला पाहिलं, या हॉस्पिटलला पाहिलं। या हॉस्पिटलमध्ये असं एक जाणवलं की इथे आपण काहीतरी रुग्णांची खूप चांगली सेवा करू शकतो आणि ट्रस्टी जे आहेत यांची ह्या हॉस्पिटलला डेव्हलप करण्याची आणि रुग्ण सेवेची त्यांची इच्छा आहे। मेन म्हणजे यामध्ये कुठेही आम्हाला व्यावसायिक दृष्टिकोन, कमर्शियल अँगल कुठे दिसला नाही। काय जे आहे ते बेस्ट पॉसिबल आपण इथे करूया, हे त्यांची भावना दिसली। या सगळ्या प्रकारामुळे मी 12 जुलै 2000 साली इथे जॉईन झालो। झाल्यानंतर आम्हाला औरंगाबादमध्ये तेव्हा एकच कॅथ लॅब उपलब्ध होती आणि आम्ही 2-3 कार्डिओलॉजिस्ट तेव्हा केसेस करत होतो। फार कमी प्रमाण होतं, कारण लोकांचा विश्वास इथे या प्रोसिजर करण्यावर फारसा नव्हता, कारण अगदीच सगळं नवीन होतं, टीम नवीन होती। जसं जसं काम करत गेलं तेव्हा लक्षात आलं की आम्ही दर रविवारी मी व्हिजिटला जायचो, बुलढाणा, परभणी, नांदेड, या अशा ठिकाणी व्हिजिटला गेल्यानंतर तिथल्या रुग्णांना मुंबई पुण्याला जाणं, हैदराबादला जाणं आणि खर्च करणं, तिथे बाकीच्या गोष्टी यांचा ताळमेळ लागणं, हे सगळं डिफिकल्ट होतं। तर हे जर औरंगाबादला झालं तर ते रुग्ण स्वतः म्हणायला लागले की तुम्ही इथे जर हे करू शकलात तर आम्हाला फार सोयीचं जाईल। मग ट्रस्टींशी बोलणं झालं, 2001ला परमिशन मिळाली। 2002ला आम्ही पूर्णच कार्डियाक विंग आणि MRI नवीन तयार केलं। जिथे आपण बसलोय सगळं काहीच नव्हतं तेव्हा, म्हणजे खालची एक OPD आणि वरचे 2 फ्लोअर्स होते। कार्डियाक विंग, डिलक्स रूम, कॅथ लॅब, CVTS, OT हे सर्व। आणि 15 ऑगस्ट 2002ला आम्ही पहिल्या केसेस केल्या। त्याला तब्बल 8 वर्ष आम्हाला लागले पुढच्या 10,000 केसेस करण्यासाठी। त्यानंतर मात्र 5, 4, 3 वर्षात 10,000 केसेस होत गेल्या। लोकांचा विश्वास वाढत गेला। लोक या भागामध्ये, या भागातील लोक आहे, मराठवाडा आहे, नगर, नाशिक, जळगाव, धुळेचा पार्ट आहे, विदर्भ, पर्टिक्युलरली बुलढाणा, वाशिम, रिमोट मराठवाड्याचा पार्ट, हिंगोली सारख्या या भागातल्या रुग्णांसाठी हे 2-4 तासाचं ट्रॅव्हल आणि उपलब्ध असणारी उत्कृष्ट सुविधा, खूप चांगली टीम आणि अत्यंत वाजवी दर आणि उपलब्ध असलेल्या सर्व स्कीम्स, इन्शुरन्स, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, CGHS, ESIS, रेल्वे, हे सगळं त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध असल्यामुळे लोक इथे येत गेले। रिझल्ट खूप छान बघून अजून त्यांचे नातेवाईक बोलवायला लागले। मागच्या 10 वर्षामध्ये असं दर महिन्याला बरेच अशा केसेस असतात की जे पेशंट्स मुंबई पुण्याचे किंवा बाहेरचे असतात, त्यांचे नातेवाईक त्यांना इथे घेऊन येतात तिथे न करता। म्हणजे उलटा प्रवास मागच्या 5-10 वर्षामध्ये फार वारंवार लक्षात येतो। या सगळ्या काळामध्ये कितीतरी नवीन केसेस आम्ही करत राहिलो। काही केसेस औरंगाबादमध्ये पहिल्या होत्या, काही मराठवाड्यात पहिल्या होत्या, काही देशात पहिल्या होत्या, काही भारतात पहिल्या होत्या। या केसेस करत जेव्हा आम्ही या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करत होतो, याचं प्रेझेंटेशन्स आम्ही वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पण केलं, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही हे दाखवलं। त्यामुळे ह्या भागाचं नाव भारताच्या कार्डिओलॉजीच्या पटलावर आलं। जेव्हा आम्ही पहिली डेक्स्ट्रोकार्डियाची अँजिओप्लास्टी 2008ला केली, त्या 2007ला केली, त्यानंतर हे गाव लोकांना लक्षात आलं। पूर्वी जसं काही अँजिओप्लास्टीसाठी मुंबई, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली हे जे काही ठिकाणं होते, पुण्यासारखे Tier 2 सिटी होते,
हे इथे होऊ शकतं हे लोकांच्या लक्षात आलं. आणि अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस होणं, वर्कशॉप करणं, परदेशी ऑपरेटर्स जपानमधून आहेत, इटालीमधून आहेत, अमेरिकेतून आहेत, हे इथे यायला लागले. दे स्टार्टेड प्रेफरिंग की नाही आम्ही या केसेस इथे करूया. आणि इथे आम्ही या भागातल्या पेशंट्सना बोलून त्या डॉक्टरांकडून काही अत्यंत अत्याधुनिक प्रोसिजर्स आहेत की ज्याला लागणारं मटेरियल भारतात उपलब्ध नाही, दर 3-6 महिन्याला अशा आम्ही कॅम्प्स करतो आणि ज्यामध्ये 8-10 असे पेशंट्स आम्ही करतो. हे सगळं रेग्युलर व्हायला लागलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की याचं नाव, या सेंटरचं नाव, आमच्या टीमचं नाव, माझ्या सहकाऱ्यांचं नाव, हे सगळ्या या एरियामध्ये, या विभागामध्ये फार झालं. आणि त्यामुळे हा सगळा 50,000चा टप्पा यशस्वीपणे पार पडू शकला. या 50,000मध्ये हॅपी इंडेक्स खूप हाय आहे. हॅपी इंडेक्स बरं होऊन जाऊन डॉक्टर टीमचं नाव घेणाऱ्या पेशंटचं मी सांगेल अगदी जगामध्ये सर्वोत्कृष्ट हॅपी इंडेक्स असलेलं आमचं सेंटर आहे. अत्यंत वाजवी दरात करत असल्यामुळे रुग्णांना चार्जेस बद्दलही कधीच काही ग्रम्बलिंग नसतं. सर्व गोष्टी वारंवार सांगून, लिहून घेऊन, रेकॉर्ड करून केल्या जातात. एखाद्या रुग्णाला काही गुंतागुंती झाली आणि एक्स्ट्रा मटेरियल, एक्स्ट्रा खर्च, एक्स्ट्रा स्टे लागला तर ते आम्ही याच पॅकेजमध्ये ऍक्सेप्ट करतो, याच पॅकेजमध्ये अकोमोडेट करतो. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे ह्या गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी जे आम्ही करतो किंवा प्रोसिजर्स आम्ही करतो त्यात डेथ होण्याचं रेट हे परमेश्वर कृपेने म्हणेल की जगामध्ये सर्वात कमी प्रमाणात असणाऱ्या सेंटर्समध्ये आमचं नाव आहे. तर या सगळ्या गोष्टी शक्य होत गेल्या. 50,000 झाले. पुढेही बरेच टप्पे गाठायचे. बघूया, लवकरात लवकर आम्ही 1,00,000 केसेसही करूया. बघूया. थँक्यू. सर, तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात आणि ट्रस्टीज जसं तुम्ही हृदय बघितलेलं आहे, त्यांची सेवा देण्याची त्यांची इच्छा आहे ते तुम्ही पूर्ण केलेली आहे. आणि आज दूत हॉस्पिटलला तुम्ही या स्टेजवर आणून सोडलेले 50,000 केसेस केलेलाच आहे. पण आता एक क्रिटिकल पेशंट पण खूप केलेले आपण कार्डियाक मध्ये पण, याबद्दल थोडंसं सांगायचं. साधारणपणे बघा, जेव्हा एखादं सेंटरचं नाव लौकिक होतं किंवा एखादा डॉक्टर सिनियर होत जातो तेव्हा साध्या सिंपल सरळ केसेस येतच नाही. ज्या काही केसेस असतात या गुंतागुंतीच्या, कॉम्प्लेक्स, 100% लॉंग ब्लॉक, मेन बेसल पासून ब्लॉक, एकात एक 2 रक्तवाहिनींच्या बिचकीमध्ये ब्लॉक ज्याला आम्ही बायफर्केशनल म्हणतो, किंवा खूप वयस्क 80-85 वर्षाचे ग्रस्त, त्यांची एओर्टिक वॉल छोटी झाली ज्याला टावर करावं लागतं, किंवा ज्याच्या कॅल्शियम खूप आहे ज्याला रोटाब्लेटर, कटिंग बलून वापरावे लागतात, IVL बलून वापरावा लागतो. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस मी म्हणेल की साधारण आम्ही 2 महिन्यामध्ये 550-600 केसेस करतो आणि 150-150 अँजिओप्लास्टी करतो. तर यामध्ये दर 2 महिन्याला अशी एक केस होते. आणि अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस वारंवार करावे लागत आहेत, कारण तसं सगळीच औरंगाबादमध्येही 50 कार्डिओलॉजिस्ट आहेत, बाहेरही मराठवाड्यामध्ये सगळीकडेच कॅथलॅब आहे, अगदी तालुका प्लेसेसला आहे तिथेही कार्डिओलॉजिस्ट आहे. तर येणारे जे पेशंट्स आहेत आमच्याकडे, रुग्ण आहेत, तेच कार्डिओलॉजिस्ट माझे स्टुडंट्स आहेत किंवा स्टुडंटचे स्टुडंट्स आहेत, तेच गुंतागुंतीच्या केसेस पाठवतात. आणि त्यामुळे हे आम्ही ह्या कॉम्प्लेक्स केसेस आम्ही करू शकतो. अमुक एक केस अशी नाहीये, पण आमची 50,000वी केस जर म्हणाल तरी 50,000 हा लँडमार्क तर होताच, पण 50,000वी केस कदाचित सगळ्यात कॉम्प्लेक्स असावी. एक रिटायर्ड जस्टिस जे अरेस्टेड होते, ज्यांचं हार्ट थांबलं होतं, BP नॉट रेकॉर्डेबल, त्यांना एक्सटर्नल पेसिंग, नंतर इंटरनल टेम्पररी पेसिंग, मग अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, इंट्युबेशन, व्हेंटिलेशन, इंट्राओर्टिक बलून पंप, त्यांना डायलिसिस आणि त्यांना आर्टेरियल कंटिन्युअस आर्टेरियल प्रेशर मॉनिटरिंग, सेंट्रल व्हेनस प्रेशर्स, आणि ह्या सगळ्या प्रकारातून त्यांना आम्ही सोमवारी पहाटे 7 वाजता इमर्जन्सीत हा प्रकार झाला सकाळी, आणि त्यांना आम्ही बुधवारी अगदी चालत डिस्चार्ज करू शकलो पुढच्या बुधवारी, म्हणजे 8 ते 9 दिवसामध्ये. ही एक त्यातली की ज्याला इतके सारे सपोर्ट लागावे, पेसमेकर, अँजिओप्लास्टी, बलून, व्हेंटिलेटर, इंट्राओटिक बलून म्हणजे व्हेंटिलेटर, डायलिसिस आणि इतर सगळे कंटिन्युअस मॉनिटरिंग, आयनोट्रॉप्स, ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी लागणारे मेडिसिन्स, हे तऱ्हेच्या शॉक करावं लागणं वारंवार, हे सगळ्या प्रकारातून पेशंट बरा होऊन अगदी चालत घरी गेला. तरी एक त्यातली म्हणजे 50,000वीच असल्यामुळे आणि रिसेंट असल्यामुळे लक्षात राहिलेली केस आहे. पण अशा केसेस नेहमीच असतात ज्या आम्ही वारंवार वेगवेगळ्या फोरम मध्ये, वेगवेगळ्या वर्कशॉप्स मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट करतो. हे होते डॉक्टर मगरकर सर यांनी स्टार्ट पासून, जसं 2002 पासून जे हृदयविकार जे त्यांचं डिपार्टमेंट आहे त्यांनी डेव्हलप करत आले ना, आज मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. आणि सेठ नंदलाल दूत हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या अद्यावत उपकरणाद्वारे त्यांनी हृदयाचे रुग्ण हाताळलेले आहे.
आणि यापुढे त्यांनी 50,000 तर आज केले. त्यांचं म्हणणं असं आहे की लवकरच आपण 1 लाखाचा पार करू. त्यासाठी आमच्या शुभेच्छा सर आरोग्य ज्योतीतर्फे. आणि असेच कार्य करतो. आणि तुमचा हसमुख चेहरा सर्वात महत्वाचा, हसमुख चेहरा रुग्णाला हा भावतो सर. आणि उपचारापेक्षा आपण जे मनात जाणून घेता हे खरं हृदययुक्त म्हणता येईल. त्यासाठी आमच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती।